नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 280 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे. NTPC रिक्रुटमेंट 2021 याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मराठी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आमच्या नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया. NTPC ही एक PSU म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट आहे. यामध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. चला तर पाहूया पदे कोणती, पात्रता काय, वयाची अट याविषयीची संपूर्ण माहिती. रिक्रुटमेंट ऑफ इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग थ्रू गेट 2021. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन या इंजिनिअरिंग स्ट्रीमसाठी पदे आहेत. स्ट्रीम आणि पदसंख्या. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 98 जागा आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 126 जागा आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी 56 जागा आहेत. क्वालिफिकेशन. बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी विथ नॉट लेस दॅन 65% मार्क ॲज पर रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट और युनिव्हर्सिटी नॉर्म्स. तसेच फायनल इयर किंवा सेमिस्टर स्टुडंट आर ऑल्सो एलिजिबल टू अप्लाय. ऑब्टेनिंग ॲट लिस्ट 65% मार्क इन इंजिनिअरिंग डिग्री SC, ST, PWBD कॅन्डिडेटसाठी 55% मार्क असणे आवश्यक आहे. डिसिप्लिन आणि पुढे प्रिस्क्राइब्ड फुल टाईम डिग्री इन इंजिनिअरिंग डिटेल्स दिले ते तुम्ही पाहून घ्या. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल किंवा पॉवर सिस्टीम अँड हाय व्होल्टेज किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि किंवा पॉवर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री पाहिजे. त्याचप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी कोणत्या इंजिनिअरिंगमध्ये डिग्री पाहिजे त्या डिटेल्स दिले ते तुम्ही पाहून घ्या. एज लिमिट. अप्पर एज लिमिट फॉर जनरल EWS इज 27 years as on the last date of online application. म्हणजे 10 जून 2021 रोजी जनरल आणि EWS कॅन्डिडेटसाठी अप्पर एज लिमिट 27 वर्ष आहे. तसेच SC किंवा ST किंवा OBC NCL किंवा PWBD किंवा XCM कॅन्डिडेटसाठी गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार एज रिलॅक्सेशन असेल. सिलेक्शन प्रोसेस. एलिजिबल कॅन्डिडेट मस्ट हॅव अपेअर्ड फॉर ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग गेट 2021. Candidate shall be shortlisted for document verification based on the GATE 2021 performance. कॅन्डिडेट गेट 2021 एक्झाम अपेअर झाले आहेत तेच फक्त या पोस्टसाठी एलिजिबल असतील आणि गेट 2021च्या परफॉर्मन्सवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड केले जातील. खाली गेट 2021 पेपर डिटेल्स दिलेले आहेत त्या पाहू.
engineering discipline corresponding GATE 2021 पेपर आणि corresponding GATE 2021 पेपर कोड या डिटेल्स दिले ते पाहू. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी GATE 2021 पेपर कोड EE. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी पेपर कोड ME. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी पेपर कोड EC आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी पेपर कोड IN आहे. प्रोजेक्टेड वॅकन्सीज खाली कॅटेगरी वाईज प्रोजेक्टेड वॅकन्सी डिटेल्स दिलेल्या त्या पाहू. डिसिप्लिन आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी टोटल वॅकन्सी 98 आहेत. UR कॅटेगरीसाठी 40 वॅकन्सी आहेत. EWS कॅटेगरीसाठी 9 वॅकन्सी आहेत आणि OBC कॅटेगरीसाठी 27 वॅकन्सी आहेत आणि SC कॅटेगरीसाठी 14 वॅकन्सी आहेत आणि ST कॅटेगरीसाठी 8 वॅकन्सी आहेत. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी टोटल वॅकन्सी 126 आहेत. UR कॅटेगरीसाठी 51 आहेत. EWS कॅटेगरीसाठी 12 वॅकन्सी आहेत. OBC कॅटेगरीसाठी वॅकन्सी 34 आहेत. SC कॅटेगरीसाठी 20 आहेत आणि ST कॅटेगरीसाठी 9 आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसाठी टोटल वॅकन्सी 56 आहेत. UR कॅटेगरीसाठी 22 आहेत. EWS कॅटेगरीसाठी 6 आहेत. OBC कॅटेगरीसाठी 15 आहेत. SC कॅटेगरीसाठी 9 आहेत आणि ST कॅटेगरीसाठी 4 आहेत. खाली कॉम्पेन्सेशन अँड बेनिफिट्स डिटेल दिले त्या पाहू. पे स्केल 40,000 ते 1,40,000 असेल. तसेच अदर अलाउन्सेस पण असतील ॲज पर कंपनीज रूल. प्लेसमेंट द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॉल बी अंडरगोज 1 year ट्रेनिंग ॲट व्हेरियस NTPC प्लॅन्ट. म्हणजे 1 वर्षाचं ट्रेनिंग पिरियड असेल. द फायनल प्लेस ऑफ पोस्टिंग विल बी डिसाइडेड आफ्टर कंप्लीशन ऑफ ट्रेनिंग. 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर फायनल प्लेस ऑफ पोस्टिंग ठरवलं जाईल. खाली आल्यानंतर रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन डिटेल दिले ते तुम्ही पहा. सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड जनरल EWS आणि OBC कॅटेगरी कॅन्डिडेटसोबत RS 5 लाखाचा सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड केला जाईल. तसेच SC ST PWBD कॅटेगरी कॅन्डिडेटसोबत RS 2,50,000 चा सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड केला जाईल. 1 वर्षाचं ट्रेनिंग पिरियड पूर्ण केल्यानंतर कमीत कमी 3 वर्षाचा वर्किंग पिरियड पूर्ण करावा यासाठी हा सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड केला जाईल. हेल्थ बिफोर जॉइनिंग candidate will have to undergo medical examination by the NTPC मेडिकल बोर्ड. म्हणजे जॉईनिंग करायच्या पूर्वी कॅन्डिडेटचं मेडिकल एक्झामिनेशन केलं जाईल. हाऊ टू अप्लाय www.ntpc.co.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. जनरल OBC आणि EWS कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी 300 रुपये एक्झाम फी असेल आणि SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी एक्झाम फी नाही. पेमेंट तुम्ही ऑफलाईन मोड तसेच ऑनलाईन मोडने सुद्धा करू शकता. ऑफलाईन मोडसाठी डिटेल दिले ते तुम्ही पाहून घ्या आणि ऑनलाईन मोडने तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्डने सुद्धा करू शकता. खाली जनरल इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन दिलेले ते तुम्ही पाहून घ्या. अधिक माहितीसाठी
डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या मराठी गव्हर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.